नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत की बँकच्या एक्झामसाठी जेवढे सेपरेट सब्जेक्ट आहेत त्यासाठी कोणती बुक असायला पाहिजे तुमच्याकडं किंवा तुम्हाला घ्यायचे असेल तर मी सांगते। आणि जेवढे टीचर्स आहेत यूट्यूबवर ते प्लॅटफॉर्म मी तुम्हाला सांगते की तुम्ही क्वांट, रिजनिंग, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेससाठी कोणाकोणाला फॉलो करायचे। चला तर मग सुरू करूया। तर आता आपण बघूया क्वांटसाठी। तर क्वांटसाठी माझ्याकडे जे बुक आहे ते व्हायरल मॅथ्स कॉम्प्रिहेन्सिव्ह गाईड। ह्या बुकमध्ये आधी सगळे चॅप्टर कवर केले, त्या चॅप्टरचे सगळे कन्सेप्ट दिलेले आहेत, बेसिक टू हाय लेवलपर्यंत। मेन्सच्या क्वेश्चनमध्ये पण कोणते कन्सेप्ट येतात ते सगळे दिलेले। त्यानंतर त्याचे प्रॅक्टिस क्वेश्चन दिले, ते पण बेसिक टू हाय लेवल। तर मग ही बुक तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला टोटल रिव्हिजन करायची असेल तर। जर तुम्हाला फक्त प्रॅक्टिस क्वेश्चन PYQसाठी पाहिजे असेल तर हे बुक माझ्याकडे हे तुम्ही घेऊ शकता, हे पण छान आहे। मी यातून प्रॅक्टिस करते रोज। 2020 नंतर जेवढे पण सगळे PYQ आलेले, जेवढे एक्झाम झाले ते सगळे ओन्ली क्वांटच्या ह्याच्यामध्ये आहेत। ही बुक तुम्ही घेऊ शकता। हे अड्डाचं बुक आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, नवनीत तिवारी सरांचं। आणि जर तुम्हाला फक्त प्रॅक्टिस क्वेश्चनसाठी बुक पाहिजे असेल, ओन्ली PYQ किंवा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्यासाठी, तर हे ओन्ली प्रॅक्टिससाठी किरण पब्लिकेशनचं बुक आहे। हे पण तुम्ही घेऊ शकता। याच्यात खूप सारे क्वेश्चन दिले। मॅथचे मेंटर्स तुम्हाला डाऊट असेल की कोणाला फॉलो करायचं, तर आशिष अरोरा सर आहे, स्टडीफाईड यूट्यूब चॅनलचे, त्यांना तुम्ही बघू शकता। त्यांचं पण एक बुक आहे क्वांटचं, ते पण चांगले आहे, ते तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर कौशिक मोहंती सर, हे बेसिक टू हाय लेवल, त्यांची प्लेलिस्ट यूट्यूबला आहे, ते तुम्ही नक्की बघू शकता। सगळे चॅप्टर त्यांनी कवर केले। आणि त्यानंतर लर्निंग कॅप्सूलचे हर्षल सर, त्यांना पण तुम्ही क्वांटसाठी फॉलो करू शकता। आणि अजून एक बुक आहे क्वांटसाठी, RS अगरवाल म्हणून, ते पण तुम्ही घेऊ शकता। आता आपण रिझनिंगसाठी बघूया। तर किरण पब्लिकेशन्सच बँक POचं रिझनिंगचं बुक आहे, ते तुम्ही घेऊ शकता। प्रॅक्टिस क्वेश्चन खूप सारे दिलेले त्यामध्ये, तर ते तुम्ही घेऊ शकता। आणि अड्डाचे सौरभ सिंग म्हणून सर आहेत, तर त्यांचं चॅम्पियन्स रिझनिंग म्हणून बुक आहे, ते पण तुम्ही घेऊ शकता। रिझनिंगसाठी माझ्याकडे तर बुक नाही, मी सगळी मॉकमधून प्रॅक्टिस करते। पझल्स आणि बाकी सगळी प्रॅक्टिस माझी मॉकमधूनच होते, पण तुम्ही चॅम्पियन्स रिझनिंग हे बुक पण नक्की बघू शकता। आणि जर तुम्हाला रिझनिंगसाठी कोणते मेंटर हवे असतील तर बँकिंग क्रॉनिकलचे अंकुश लांबा सर, त्यांची प्लेलिस्ट तुम्ही नक्की बघा। आता आपण बघू इंग्लिशसाठी। तर आता इंग्लिशसाठी बुक आहे, प्रोडक्टचंच बुक आहे माझ्याकडं, निमिषा बन्सल मॅमचंच बुक आहे हे। यामध्ये सगळी वोकॅब आहे। बाकी मग व्हिडिओमधून तुम्ही रोजची वोकॅब करत असाल तिथं झालीच। आणि कलेक्शन तुम्हाला पाहिजे असेल तर वोकॅबचं ही बुक तुम्ही घेऊ शकता। बरेच जणांकडं ब्लॅक बुक पण आहे, ब्लॅक बुक पण चांगलंच आहे, तुम्ही दोन्हीतून कोणतं एक असेल तरी चालेल। आणि ग्रामरसाठी 120 रूल्स ऑफ ग्रामर ही बुक पण छान आहे। टोटल कलेक्शन आहे सगळ्या रूल्सचं, हे मी रोज रिवाईज करते। यामुळेच बरेचसे आपले जे इंग्लिशचे मॉकमधले क्वेश्चन आहेत त्याच्यामधले कन्सेप्ट चांगले होतात। हे बुक पण तुम्ही नक्की एकदा घेऊ शकता, निमिषा मॅमचंच आहे। तर हे तर झालं इंग्लिशसाठी। आणि इंग्लिशसाठी तुम्ही कोणाला फॉलो करायचं असेल तर निमिषा मॅम, तरुण ग्रोवर सर। आणि वोकॅबसाठी अजून एक बुक आहे, वर्ड पॉवर मेड इझी, नॉर्मन लेविस असं हे बुक आहे, हे पण तुम्ही नक्की घेऊ शकता। सध्या खूप म्हणजे चांगलं म्हणतायत ते बुक सगळे, ते पण तुम्ही घेऊ शकता। पण माझ्याकडं प्रोडेजीचं बुक घेतलेलं ऑलरेडी आहे, तर त्यामुळे मी नाही परचेस केलं। आणि निमिषा मॅम झालं। आणि असंच सेम इंग्लिशसाठी पण किरण पब्लिकेशनचं एक बुक आहे, प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला पाहिजे असेल जास्तीत जास्त प्रॅक्टिस, ते बुक पण तुम्ही नक्की घेऊ शकता। आणि इंग्लिशसाठी आणि आर्यहंत पब्लिकेशनचं पण एक बुक आहे, ते पण तुम्ही घेऊ शकता। तर आता लास्ट सब्जेक्ट आहे जनरल अवेअरनेससाठी। तर जनरल अवेअरनेससाठी अड्डाचे सर आहेत, आशिष गौतम सर, त्यांना तुम्ही फॉलो करू शकता। रोज ते करंट अफेअर्सचं सेशन घेतात, ते तुम्ही बघू शकता। रोजचं जर तुम्हाला बघायचं नसेल तर तुम्ही वीकली किंवा मंथली पण करू शकता। तर PDF येते अड्डाची, फ्री एक PDF येते त्यांच्या वेबसाईटवर, ती तुम्ही बघू शकता आणि तिथून करंट अफेअर्स करू शकता। करंट अफेअर्सला खरं तर बुक घ्यायची गरज नाही आहे, कारण ते व्हॅरी होत राहतात। आणि जशी तुमची एक्झाम आहे त्या एक्झाम अगोदर 5 ते 6 महिने एवढेच करंट अफेअर विचारतात, जास्ती पण काही विचारत नाही। समजा मागच्या वर्षीचे, मग तुम्ही करंट अफेअरचं बुक घेऊन उपयोग नाही आहे, ते PDF थ्रू केलं तरी तुम्ही तुमचं होऊन जाईल, कारण तुम्हाला लेटेस्ट पाहिजे असतं, मागचं नाही। आणि फक्त एवढं आहे की बँकिंग अवेअरनेससाठी बँकिंगच्या सगळ्या टर्म्स तुम्हाला माहिती असली पाहिजे इकॉनॉमीबद्दल, तर मग तुम्ही बुक घेऊ शकता। तर बँकिंगसाठी माझ्याकडे बुक आहे एज बँकिंग अँड स्टॅटिक अवेअरनेस, याच्यामध्ये सगळं स्टॅटिक GK कवर केलेलं आहे। आणि सगळे बँकिंगचे टर्म्स पण आहेत, RBI वगैरे, मॉनेटरी पॉलिसी, ह्या टर्म्स आपल्याला माहीत असल्या पाहिजे बेसिक बँकिंगसाठी।
तर ही बुक तुम्ही घेऊ शकता. आणि करंट अफेअर्स तुम्ही ऑनलाईन सोर्सेसमधून पण करू शकता. आणि अजून जर तुम्हाला करंट अफेअर्ससाठी मेंटॉर पाहिजे असेल तर स्टडी IQशी गौरव गर्ग सर म्हणून आहेत, तुम्ही यांचं पण करू शकता. आणि ऑलिव्ह बर्डचं GK ब्लास्ट म्हणून एक बुक आहे, ते पण तुम्ही घेऊ शकता बँकिंग टर्मसाठी. आणि कपिल काटपाल सर म्हणून आहे, यांची यूट्यूबवर प्लेलिस्ट एकदम छान आहे, मी बघितली ती. त्यांनी सगळं घेतलेले बँकिंगचे टर्म्स घेतलेले, सगळे व्हिडिओ कवर केले, तर तुम्ही त्या व्हिडिओमधून पण बघू शकता. तर मग आता हे तर झालं की कोणते कोणते बुक तुम्ही घ्यायचे आणि कोणते कोणते टीचरला तुम्ही फॉलो करायचे. पण सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा येतो की आता जेव्हा तुम्ही सिलेबस कंप्लीट करणार आहे, तुम्ही बुकमधून प्रॅक्टिस करणारे, कन्सेप्ट रिवाईज करत राहायचे, हे महत्त्वाचे. आणि असं पण होऊ द्यायचं नाही की तुम्ही बुकमधून प्रॅक्टिस करताय मग तुम्ही बुकच कंटिन्यू केलं आहे बरेच दिवस झाले, तर असं नाही. बुकचा हा रेफरन्स प्रॅक्टिससाठी घ्यायचा आहे, पण मॉकमध्ये जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंट करणार आहे तेव्हा तुम्हाला टायमरसोबत क्वेश्चन सॉल्व करायचे. मग ते असं होतं की बुकची सवय लागलेली असेल तर तिथं प्रॉब्लेम होतो. तर मग असं काही करायचं नाही आहे, फक्त बुकच मध्ये प्रॅक्टिस करत बसायचं असं नाही. तर मॉक जास्तीत जास्त द्यायची प्रॅक्टिस तुम्ही मॉक देऊनच करायची आहे, कारण टायमरसोबत जी तुमची प्रॅक्टिस होणार आहे तेच तुम्हाला एक्झामला काम येणार आहे. आणि बुकसोबतच तुम्ही ऑफलाईन क्वेश्चन सोडवत बसले तर तुम्हाला टायमरची हॅबिट लागणार नाही आहे आणि त्या टाईममध्ये तो क्वेश्चन कसा करायचा हे पण समजणार नाही आहे. तर ही व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि बँकिंग एक्झाम रिलेटेड जे पण तुमच्याकडे डाऊट असतील, क्वेश्चन असतील ते मला नक्की सांगा. मी पुढची व्हिडिओ कशासाठी हवी आहे ते पण कळवा.